स्क्रीन दिसते? हो. आपण थोडं क्विक रिव्हिजन पाहू आपल्या मॅट्रिक्स पेजची याची. तर आपण पहिल्यांदा पाहिलं होतं इक्विव्हॅलन्स अँड काउंटेबिलिटी. तर मी आता 1-1 ऑन टूच्या डेफिनेशनने जात नाही. फक्त इनव्हर्स एक्झिस्ट असण्यासाठी काय गरजेचं असतं सांगा बरं? एखाद्या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट असण्यासाठी 1-1 आणि ऑन टू असायला हवं. 1-1 आणि ऑन टू असायला पाहिजे. एफ हे फंक्शन ए पासून बी पर्यंत जर असेल तर त्याचा इनव्हर्स जर पाहिजे असेल तर काय असावं लागतं की एफ B2. हे काय असावं लागतं 1-1 अँड ऑन टू असावं लागतं. जर नुसतं 1-1 असलं तर आपल्याला इनव्हर्स काढता येतो का? फक्त 1-1 असेल तर काढता येतो नाही. का? नाही. विचार करा पुन्हा. जर 1-1 असेल तर काढता येतो का? हे बरोबर आहे. पण जर 1-1 जरी असेल तरी मला इनव्हर्स काढता येतो. कसा? एफ हे फंक्शन आहे ए पासून बी पर्यंत. हे फंक्शन 1-1 आहे. तर मी एफ इनव्हर्स काढू शकतो. एफ इनव्हर्स कुठून काढू शकतो? रेंज ऑफ एफ टू ए असं काढू शकतो. बी पासून ए पर्यंत न काढता काय करायचं? रेंज ऑफ एफ टू ए काढायचं. म्हणजे मला यावेळेस पण जर फंक्शन 1-1 असेल इनव्हर्स काढता येतो, पण कुठून येतो? रेंज ऑफ एफ पासून एफ ते ए पर्यंत. हे पाहिलं होतं का? इनव्हर्स आपण काढले होते. त्याच्यानंतर आपण काउंटेबलची डेफिनेशन पाहिली होती. सॉरी, आधी इक्विव्हॅलंट पाहिले होते. दोन सेट इक्विव्हॅलंट कधी असतात? ए अँड बी इक्विव्हॅलंट कधी म्हणतो? दोन सेट इक्विव्हॅलंट कधी म्हणतो? की त्यांच्यात 1-1 करस्पॉन्डन्स पाहिजे. 1-1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय? फंक्शन 1-1 आणि ऑन टू पाहिजे. मग दोन सेट इक्विव्हॅलंट कधी म्हणता येईल? जर मला असं एखादं फंक्शन मिळालं, ऍटलिस्ट एक फंक्शन मिळालं ए पासून बी पर्यंत की जे 1-1 आणि ऑन टू आहे, त्यावेळेस काय म्हणायचं? ए आणि बी हे दोन सेट काय आहेत? इक्विव्हॅलंट आहेत. हे पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं? इन्फानाइट आणि फायनाइट सेटची डेफिनेशन. तर इन्फानाइट सेट काय असतो? की तुम्ही कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर द्या, त्या इंटिजर इतके इलिमेंट मला त्या सेटमध्ये देता आले पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेत असं सांगता येईल आपल्याला की कोणताही इंटिजर द्या, तितके इलिमेंट असणारा सबसेट मला देता आला पाहिजे एचा. म्हणजे थोडक्यात काय, मला तेवढे इलिमेंट ए मध्ये देता आले पाहिजे. असं जर असलं तर त्याला आपण काय म्हटलं होतं? इन्फानाइट सेट. आणि हे स्पेशल नोटेशन होतं आय. आय हा सेट काय होता? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. हा, याला आय हे नोटेशन दिलं. हाच नॅचरल नंबरचा सेट आहे आणि हा इन्फानाइट सेट आहे, कारण तुम्ही कोणताही नंबर द्या तेवढे एलिमेंट मी देऊ शकतो. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आणखी काही एक्झाम्पल पाहिले होते. अनकाउंटेबल सेट म्हणजे काय? इथं आपण ते डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे एखादा सेट काय असू शकतो? एक तो फायनाइट असू शकतो. फायनाइट नसलं तर काय असणार आहे? इन्फानाइट असणार आहे. पण इन्फानाइट मध्ये पण दोन प्रकार पडतात. एक काय पडतो? काउंटेबल आणि अनकाउंटेबल. आणि दुसरा अनकाउंटेबल. हे दोन इन्फानाइटचे प्रकार पडतात. फायनाइट सेट हा कधीच काउंटेबल नसतो किंवा अनकाउंटेबल नसतो. एखादा सेट जर अनकाउंटेबल नसेल तर त्याला दोन ऑप्शन, एक तर काउंटेबल असेल किंवा फायनाइट असेल, आणि तो फायनाइट नसेल तर काउंटेबल असेल. हे पाहिलं होतं. आणि आपण हे स्पेशली पाहिलं होतं की आपण जर काउंटेबल, आधी काउंटेबलची डेफिनेशन पाहू. काउंटेबल म्हणजे काय? काउंटेबल त्यालाच डिन्युमरेबल म्हणतात. काउंटेबल म्हणजे काय? ए हा सेट काउंटेबल कधी आहे? ज्यावेळेस ए हा इक्विव्हॅलंट असेल कोणाशी? आय या सेटशी. जर ए हा आय शी इक्विव्हॅलंट असेल तर ए हा काय असतो? काउंटेबल असतो. ही डेफिनेशन पाहिली होती. अनकाउंटेबलचे काय होते? इन्फानाइट सेट की जो काउंटेबल नाही.
त्याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल. हे पहिलं होतं. त्याच्यानंतर आपण दाखवले होते काही सेट. हा एक दाखवला होता. त्याच्यानंतर एक आपण छान थिअरम प्रूव्ह केलता. थिअरम गेला इथून. काउंटेबल युनियन ऑफ काउंटेबल सेट इज काउंटेबल. हे केलं. काय शो केलता? काउंटेबल युनियन ऑफ काउंटेबल सेट इज काउंटेबल. काउंटेबल हा थिअरम प्रूव्ह केला. त्या आधीच्या नोट्स मध्ये आहे. ह्यात मी ऍड केलंय म्हणून ते गेलं. ते आधीच्या नोट्स वरून पहा. म्हणजे काउंटेबल सेट घेतले. प्रत्येक सेट हा काउंटेबल आहे. असे किती सेट घेतले? काउंटेबल. त्या सगळ्यांचं युनियन केलं तर काय येतं? काउंटेबल. इथं केलंय ते. मी ट्राय करतो पूर्ण आणण्याचं. हा प्रूफ दिला होता आपण. त्याच्यानंतर हा दुसऱ्या वेळेने प्रूफ दिला होता. त्याच्यानंतर आपण शो केलं की रॅशनल नंबर हा काउंटेबल आहे. आणि हा थिअरम प्रूव्ह केला. बी हा इन्फानाइट सबसेट असेल काउंटेबल सेट ए चा, तर बी हा काय असतो? काउंटेबल असतो. हे काही थिअरम प्रूव्ह केले होते आपण. नंतर हे पाहिलं होतं आपण, रिअल नंबर पाहिले होते. रिअल नंबरला मी आपण वेगवेगळ्या प्रकारे काय केलं तर रिप्रेझेंट केलं होतं. रिअल नंबर काय असतात? रिअल नंबर तर त्याचे वेगवेगळे एक्सपान्शन पाहिले होते आपण. काय पाहिलं होतं? डेसिमल एक्सपान्शन पाहिलं होतं. डेसिमल एक्सपान्शन म्हणजे काय? कोणताही रिअल नंबर मला अशा प्रकारे काय करता येतो? राईट करता येतो. बी प्लस A1. बी हा पूर्ण इंटिजर झाला. सॉरी, कोणताही रिअल नंबर मला अशा प्रकारे डेसिमल एक्सपान्शनच्या स्वरूपात एक्सप्रेस करता येतो. हे पाहिलं होतं. आणि ते एक्सपान्शन युनिक असतं असं नाहीये. ते एक्सपान्शन वेगवेगळं असू, म्हणजे डबल सुद्धा असू शकतं एखाद्या एक्सपान्शन. ते एक्सपान्शन डबल कधी असतं? जर एखाद्या नंबरच्या शेवटी कंटिन्युअसली 9 ची सिक्वेन्स जर येत असेल, तो नंबर काय असतो? दोन प्रकारे रिप्रेझेंट करता येतो. हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण हे शो केलं होतं की क्लोज इंटरव्हल 0-1, क्लोज इंटरव्हल 0-1 हा सेट काय आहे? अनकाउंटेबल आहे. कॉन्ट्ररी अझूम करून आपण शो केलं होतं रिपिटेशनचा हे धरून. हा त्याचा प्रूफ संपला होता. त्याच्यानंतर काय आहे? सेट ऑफ रिअल नंबर हा अनकाउंटेबल आहे असं पण आपण शो केलं होतं. हे केलं होतं ना शो? बहुतेक केलं होतं. त्याच्यानंतर हा दुसऱ्या प्रकारे प्रूफ पाहिला होता. हा काही लक्षात ठेवायची एवढी काही गरज नाहीये. त्याच्यानंतर आपण बायनरी एक्सपान्शन, टर्नरी एक्सपान्शन ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. आपण एकदा रिवाइज करू आणि मग पुढे जाऊ, कारण ते कॅन्ट्रो सेट साठी आवश्यकच आहे. बायनरी एक्सपान्शन म्हणजे काय असतं? बायनरी एक्सपान्शन म्हणजे काय? बायनरी म्हणजे काय? 2. म्हणजे ज्या एक्सपान्शन मध्ये 2च डिजिट वापरले जाते, नेमली कोणते? 0 आणि 1. त्याला काय म्हणायचं? बायनरी एक्सपान्शन. आता पहा, हे बायनरी एक्सपान्शन कसं आहे? 0.A1 A2 A3. पण A1 A2 A3 ला काय चान्स आहे? फक्त 0 आणि 1 एवढेच चान्स आहे. म्हणजे हे एक्सपान्शन आपण असे लिहू शकतो, डेसिमल एक्सपान्शन प्रमाणेच. डेसिमल एक्सपान्शनचा बेस किती होता? 10 होता. याचा बायनरीचा बेस किती आहे? 2 आहे. तर या प्रकारे. आता हे 13.16 ह्याचं एक्सपान्शन कसं करायचं? तर तुम्ही या प्रकारे करू शकता. त्याला या प्रकारे असं रिप्रेझेंट करू शकता 2 च्या पॉवर मध्ये, किंवा आणखी वेगळ्या प्रकारे करू शकता. 13/16 याचं डेसिमल एक्सपान्शन काय? कोण सांगेल का? कोण करते? पहा बरं काय येईल. मी सांगतो त्याचं एक्सपान्शन हे कसं करायचं. कॅल्क्युलेटर वर कोण करतंय? लवकर कॅल्क्युलेटर. डेसिमल एक्सपान्शन 0.125 1 821 नाही सर, 0.125 1
नाही सर 0.8125. 8125 बरोबर का? हो. आता याचं कसं करायचं तुम्हाला सांगतो. हे आता पॉइंट तसंच राहणार आहे. ह्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करा. 0.8125 याला 2 ने मल्टिप्लाय करा. काय येईल सांगा बरं? 1.625. 1.625 हा 1 घ्यायचा इथं मांडायचा. आता 0.625 ला परत 2 ने मल्टिप्लाय करा. नाही हे करेक्ट आहे का चेक करा बरं. मला डाऊट वाटतोय याच्या 0.8125 ला 2 ने मल्टिप्लाय केलं हेच येतं का? हो हेच येते. हा मग याला हो सर तेच. 0.625 ला परत 2 ने मल्टिप्लाय करा. किती आलं? 1.25. 1.25 हा 1 घेतला येऊन मांडला. आता 0.25 ला परत 2 ने मल्टिप्लाय करा. किती आलं? 0.5. 0.5 0.5 आला हा 0 मांडायचा. 0.5 ला परत कशाने मल्टिप्लाय करा? 1 ने मल्टिप्लाय करा. सॉरी 2 ने मल्टिप्लाय करा. किती येईल? 1. 1 येईल ना. हा 1 आला. परत ह्या 0 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे असे 0. हे असं एक्सपान्शन. लक्षात आलं हे कसं एक्सपान्शन करायचं? असंही करू शकता किंवा असंही करू शकता. समजलं? समजलं का हे एक्सपान्शन? हो का नाही? हो. काय करायचं याचं डेसिमल एक्सपान्शन करायचं आणि जी फ्रॅक्शन पार्ट आहे त्याला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करत राहायचं. कारण तुम्हाला काय लागतंय? बायनरी लागते. तुम्ही याला असं जरी केलं तरीही चालेल. हे लक्षात आलं बायनरी एक्सपान्शन. आता टर्नरी एक्सपान्शन म्हणजे काय की याच्यात सेम बायनरी एक्सपान्शन मध्ये कसं असंच एक्सपान्शन असतं. मी 0 to 1 मधलंच मी डिस्कस करतोय. A1, A2, A3 अँड सो ऑन. तर AI हे कुठले असतील? 0, 1 आणि 2 हे 3 असतील ना, कारण टर्नरी आहे. टर्नरी म्हणजे 3. या 3 मधलेच काय असतील? AI असतील. लक्षात आलं? मग याला कसं रिप्रेझेंट करता येईल सांगा बरं? A1 अपॉन 3 प्लस A2 अपॉन 3 सॉरी 3 स्क्वेअर प्लस A3 अपॉन 3 क्यूब अँड सो ऑन. समजलं हे एक्सपान्शन? हो. आता मला सांगा, हो. आता सिमिलरली याचं टर्नरी एक्सपान्शन काय येईल? याचं बायनरी एक्सपान्शन काय आलं? हे आलं. आता याचं टर्नरी एक्सपान्शन काय येईल? कोण सांगेल? पहा 13.16 हा जर काढला होता तर हा काय आलता? 0.8125 हा आलता. 25. आता काय करावं लागेल सांगा बरं 3 याच्या ने टर्नरी मल्टिप्लाय. एक्सपान्शनला? 3 3 ने ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय. 3 ने करा बरं 3 ने मल्टिप्लाय. किती येईल सांगा? 2.4375. 4375 म्हणजे हा किती आला पहिला? 2 आला. परत आता हा 2 घेतला 0.8375 ला परत 3 ने मल्टिप्लाय करायचं. किती येईल? 1.3125. 1.3125 म्हणजे हा किती आला? 1 आला. परत ह्या 0.3125 ला परत 3 ने मल्टिप्लाय करा. किती आलं? 0.9375. 9375 म्हणजे हा 0 आला. परत याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. किती येईल? 2.8125. 2.8125 म्हणजे हा किती आला? 2 आला. आता पहा इथून पुढे हे सगळं रिपीट होणार आहे. का? कारण हा 2 काढला तर हे म्हणजे ही सिक्वेन्स काय येईल? 0.2102 परत 8 पॉइंटला केलं तर हे सगळे येणार आहे 2102 2102. लक्षात आलं हे कसं आलं याचं एक्सपान्शन? हो.
हे असं एक्सपान्शन करायचं. हो, कोणत्याही sir. नंबरचं तुम्ही करू शकता. हो, समजलं असं. म्हणजे कोणताही डेसिमल नंबर घ्या, आपण स्पेशली कॉन्सन्ट्रेट करतोय क्लोज इंटरव्हल 0-1 मधल्यासाठी. कशात कॉन्सन्ट्रेट करतोय? क्लोज इंटरव्हल 0-1 मधल्यासाठी. मग ते इथं प्रत्येकात 0 पॉइंट. हे बायनरी आणि टर्नरी एक्सपान्शन कळलं. इथं एवढं लक्षात जरी घेतलं तरी ते बायनरी आणि टर्नरी एक्सपान्शन करता येतं. बायनरी मध्ये 0 आणि 1 हे 2च डिजिट वापरले जातात आणि टर्नरी मध्ये 0, 1, 2 हे 3 डिजिट वापरले जातात. आता कॅन्टर सेट म्हणजे काय? तर आपल्याला आता हे माहिती आहे, टर्नरी एक्सपान्शन माहिती आहे. सपोज आता 1/3 घ्या. आता 1/3 मी या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो आणि या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. आपण लास्टला पाहिलेलं आहे. ज्याच्या शेवटी कंटिन्युअसली त्या म्हणजे एक्सपान्शनचा बायनरी, डेसिमल, टर्नरी ज्या एक्सपान्शनचा लास्ट डिजिट हा कंटिन्युअसली रिपीट होत असेल, त्याची सिक्वेन्स सापडत असेल तीच, तर तो 2 प्रकारे रिप्रेझेंट करतात. म्हणजे 1/3 हा 2 प्रकारे रिप्रेझेंट करतो. मात्र 1/2 एकाच प्रकारे येईल, कारण टर्नरीचा शेवटचा डिजिट किती आहे? 2 आहे. तो रिपीट झाला तरच. 5/6 याचं पण नाही करता यायचं. हे काही स्पेशली हे एक्सपान्शन आहेत. हे आता पाहिले तुम्ही कसे करतात. आता कॅन्टर सेट म्हणजे काय? की असा सेट, कॅन्टर सेट काय? असा क्लोज इंटरव्हल मध्ये, त्या सेटमध्ये क्लोज इंटरव्हल 0-1 मधले असे नंबर घ्यायचे की त्याच्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये काय येत नाही? 1 येत नाही. म्हणजे ज्याचं टर्नरी एक्सपान्शन विदाउट डिजिट 1 करता येतं, त्याला काय तो काय असतो? कॅन्टर सेटचा एलिमेंट असतो. मग अशा क्लोज इंटरव्हल 0-1 च्या सगळ्या एलिमेंटचं काय करायचं? टर्नरी एक्सपान्शन करायचं. ज्याचं एक्सपान्शन मला विदाउट डिजिट 1 करता येतं, तो कॅन्टर सेट मध्ये आला, आणि ज्याचं येत नाही तो कॅन्टर सेट मध्ये येत नाही. मग आता मला सांगा बरं, 1/3 हा कॅन्टर सेट मध्ये येईल का? कॅन्टर सेटला कॅपिटल के ने दाखवतात. येईल का? 1/3 चं एक्सपान्शन विदाउट डिजिट 1 करता येतं का तुम्हाला? येतं का? काय वाटतं? नाही. इथं पहा, विदाउट डिजिट 1 करता येतंय का? एका प्रकारे करता आलं तरी ठीक आहे ना. विदाउट डिजिट 1 करता येतंय का? येतंय ना. इथं जरी 1 असेल, पण इथं करता येतंय ना. कोणत्याही प्रकारे विदाउट डिजिट 1 हा 1/3 अपेअर होऊ शकतो का? तो होतोय ना. इथं या सिक्वेन्स मध्ये, या टर्नरी एक्सपान्शन मध्ये 1 येतोय का? नाही येत ना. त्याच्यामुळे 1/3 हा कॅन्टर सेट मध्ये येईल. लक्षात आलं? येईल. 1/2 येईल का? नाही. नाही येणार. का? कारण याला विदाउट डिजिट 1 देऊ शकत नाही. हे मी काढू शकलो कारण यांच्या शेवटी काय होता? 0-0 होता. इथं नाही ना तसं. 2-2 किंवा 0-0 असं असलं तर. मग हे हा कॅन्टर सेट मध्ये येणार नाही. हा येईल का कॅन्टर सेट मध्ये? नाही यायचं ना. नाही. कारण याच्यात 1 आहे. हा एलिमेंट येईल का सांगा बरं, आपण जो पाहिला होता तो? टर्नरीचं खाली दिलेलं आहे. हा काढला होता आपण काहीतरी बहुतेक. याचं टर्नरी एक्सपान्शन काय होतं? 0.2101 किंवा 2 असं काहीतरी 2102. हा येईल का कॅन्टर सेट मध्ये? याच्यात 1 डिजिट आला तर त्याला घ्यायचा नाही, म्हणजे हा कॅन्टर सेट मध्ये येणार नाही. थोडी आयडिया येते का? आपल्याला कॅन्टर सेट असा नाही पाहायचा, आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारे कॅन्टर सेट पाहायचा. पण वर पाहता मला म्हणजे एका गोष्टीच्या प्रूफ साठी लागते, त्याच्यामुळे मी सांगतो हे. मग हा कॅन्टर सेट मध्ये येणार नाही. हा कॅन्टर सेट मध्ये येणार नाही. मात्र हा येईल. याचे 2 जरी एक्सपान्शन असलं, पण एक एक्सपान्शन करता येतंय ना मला विदाउट डिजिट 1. त्याच्यामुळे हा कॅन्टर सेट मध्ये येतोय. कॅन्टर सेटची थोडी आयडिया क्लिअर झाली? कोणते एलिमेंट येऊ शकतात, कोणते एलिमेंट येऊ शकत नाही, रफली. एवढं तर कळलं ना
की ज्याची टर्नरी एक्सपान्शन मध्ये 1 आहे तो घ्यायचा नाही. एवढं तर क्लिअर आलं ना. आपल्याला त्याच्या एलिमेंटशी आता सध्याला काही घेणं देणं नाहीये. आपण वेगळ्या प्रकारे बघू की कॅन्टर सेट कसा आहे. आता पहा कॅन्टर सेट नेमका कन्स्ट्रक्ट कसा करायचा. कॅन्टर सेट कन्स्ट्रक्ट कसा करायचा पहा. कॅन्टर सेट हा खालील स्टेपद्वारे काय करायचा ऑब्टेन करायचा. मी फक्त वाचून दाखवतो क्विक आणि मग आपण ऍक्च्युअली पाहू की कसा कन्स्ट्रक्ट करायचा. पहिल्यांदा काय करायचं क्लोज इंटरवल 0 1 घ्यायचं. मी इथे क्लोज इंटरवल 0 1 घ्यायचा. याचं काय करायचं याचा रिमूव्ह ओपन मिडल थर्ड म्हणजे 3 इक्वल पार्ट करायचे. हा जर 0 असेल तर हा किती असेल 1/3 आणि हा 2/3 इक्वल पार्ट केले. त्यातला ओपन मिडल पार्ट रिमूव्ह करायचा म्हणजे हा पार्ट काय करायचा रिमूव्ह करायचा. हा एवढा पार्ट रिमूव्ह करायचा म्हणजे राहिलं काय तर हे 2 इंटरवल राहिले. ही पहिली स्टेज. दुसऱ्या स्टेजला काय करायचं हे 0 म्हणजे 0 to 1/3 आणि 2/3 to 3/3 म्हणजे 1 हे राहिले. आता परत काय करायचं याचे 3 इक्वल पार्ट पाडायचे. याचे 3 इक्वल पार्ट पाडायचे. परत याचा मधला काढायचा. परत सेम राहिलेल्याचे काय करायचे असं कंटिन्यू करत जायचं. हे ही प्रोसिजर आहे. आपण ऍक्च्युअली ही पाहू आता. ही प्रोसिजर पाहू. सुरुवातीला काय सांगितलं होतं क्लोज इंटरवल 0 1 घ्यायचा घेतला. पुढे काय करायला लावलं त्याचे किती इक्वल पार्ट पाडायचे 3 3 इक्वल पार्ट पाडून काय करायचं मधला ओपन पार्ट काय करायचा रिमूव्ह करायचा. असे जर 3 पाडले हा 0 येईल हा 1/3 येईल हा 2/3 येईल आणि हा 3/3 हा काय करायचा रिमूव्ह करायचा. तर पहा कसं हे असं याचे 3 इक्वल पार्ट पाडले आणि मधला काय करायचा रिमूव्ह करायचा. आता पहा मी इथं काय करतो रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ पण कॅल्क्युलेट करतो. इथं किती येईल रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ एवढा पार्ट जर रिमूव्ह केला तुम्ही तर किती येईल 2/3 मायनस 1/3 म्हणजे किती लेंथ आली ही 1/3 आली लेंथ. हे लक्षात आलं. स्टेप नंबर 1 समजलं का. हो सर. हे पहा हे म्हणजे या स्टेपला काय केलं हा रिमूव्ह केला हा एवढा राहिला आणि हा एवढा राहिला. रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ काय आली हा एवढा पार्ट रिमूव्ह केला ना म्हणजे हा 2/3 मायनस 1/3 आली. आता पुढच्या स्टेपला काय सांगितलं होतं हा जो 0/3 आणि 1/3 याचे परत किती पार्ट पाडायचे इक्वल 3 पार्ट पाडायचे आणि हा मधला काय करायचं रिमूव्ह करायचा. तर पहा याचेच आता याला थोडस झूम केलं सपोज करायचे याचेच 3 इक्वल पार्ट पाडले याचेच काय केले 3 इक्वल पार्ट पाडले. तर याला नाव काय येतील तर हे पहा हा 3 इक्वल पार्ट पाडले हा 0 आणि हा 1/3 लाच आपण काय लिहिलं 3/9 2/3 ला 6 आणि याला असं लिहिलं म्हणजे 3 इक्वल पार्ट 0/9 1/9 2/9 आणि 3/9. मग आता काय करायचं याच्यातले मधले पार्ट काय करायचे काढायचे. हा जर मधला पार्ट काढला तर याची लेंथ किती येईल या काढलेल्या पार्टची लेंथ 1/9 काय येईल 1/9 याची किती येईल 1/9 1/9 म्हणजे 2 टाइम्स 1/9 लेंथ येईल काढलेल्या पार्टची बरोबर. हो म्हणजे 2/3 स्क्वेअर असं म्हणू शकतो मी. हो पहा हे पुढं हे याचे मग हे काय केले हे पार्ट काढले आणि एवढे शिल्लक राहिले आणि काढलेल्या पार्टची लेंथ काय आली ही आली 1/9 1/9 म्हणजे 2 टाइम्स 1/9 आली. आता पुन्हा परत काय केलं जे हे राहिलेले पार्ट होते ना याचं पुन्हा काय केलं परत छोटे 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 काय केले पार्ट पाडले. मग हे जे पार्ट पाडले तर पहा हे आणखी डिटेल घेतले तर हे एवढे पार्ट पाडले 1/27 म्हणजे काय होत जाते 3 ने पॉवर वाढत जाते. मग आता सांगा बरं याच्यातली रिमूव्ह केलेली लेंथ किती आहे
1/27. 1/27. किती वेळेस रिमूव्ह केली? एकदा, दोनदा, तीनदा आणि चारदा. म्हणजे 4/27. म्हणजे असं म्हणू शकतो का 2² बरोबर. आता मला सांगा, असं जर कंटिन्यू करत गेलं तर असं करत जायचं. आता हे काय, हे एवढे एवढे छोटे छोटे पार्ट उरले, याचे 2 हे पार्ट, याचे परत हे 2 पार्ट, याचे परत हे 2 पार्ट, याचे परत हे 2 हे असे झाले. हे झाले. परत याचे 3 पार्ट पाडायचे, रिमूव्ह करायचे. एन स्टेपला आता मी काय, एन स्टेपला असं डॉट 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 उरणार आहे जर तुम्ही हे करत गेले तर, कारण हे आणखी बारीक 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 होत जाणार आहे ना हे. मग एन स्टेपला रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ किती असेल सांगा बरं. थर्ड स्टेजला काय होती, 2² म्हणजे एन स्टेपला किती असेल रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ? 2/n/3/n. एन काय हा, असेल सांगा. n+1. 2/n. n/3/n+1. हा n चेक plus करा बरं. इथं चेक करा आणि इथं चेक करा ना. खाली एन पाहिजे, मग वर काय हवं? ह्या 3 आणि हा 2 आहे ना, म्हणजे इथं काय पाहिजे? n-. n-1. म्हणजे एन स्टेपला तुम्ही किती लेंथ रिमूव्ह केली? 2/n-1/n. हे समजलं? हो. हो. इथं पहा, याचे छोटे छोटे पार्ट त्या पडले. ग्रुपला कोणीतरी जॉईन होत नाही वाटतं. ग्रुपला मेसेज येत आहे. एकच मिनिट. माझ्याकडे तर काही प्रॉब्लेम दाखवत नाही. अपडेट करायला पाहिजे ऍप. आपण करू कंटिन्यू. हे पहा, एन स्टेजला असे डॉट 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 राहतील, म्हणजे असे 2 2 2 2. आणि त्यावेळेस रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ किती असणार आहे? 2/n-1 आणि अपॉन 3/n. आता मला सांगा बरं, रिमूव्ह केलेल्या पार्टची टोटल लेंथ किती येईल? पहिल्या स्टेजला रिमूव्ह केलेल्या पार्टची लेंथ किती होती? आठवत असेल तर पहा बरं, किती होती? 1/3. नंतर काय होती? 2/3². नंतर किती आली? 2²/3³. 2/3³ म्हणजे एन स्टेजला किती आली? 2/n-1/3². 3/n. इथं थांबायचं नाही, आणखी पुढे जायचंय कंटिन्यू. स्टॉप व्हायचंच नाही, एकदम डॉटेड डॉटेड राहील. आता मला सांगा बरं, ही जर लेंथ काढली टोटल सगळी रिमूव्ह केलेली आहेत आणि सगळे वेगवेगळे आहे ना, इंटरसेक्शन यांचं फायच येणार आहे. कारण आपण काढलेली आहे, उरलेलं पण परत काढतोय, त्याच्यामुळे इंटरसेक्शन काय येणार नाही. टोटल लेंथ किती येईल काढलेली? मी याच्यातून काय करू शकतो? 1/3 तसाच ठेवला. याच्यातून मी काय कॉमन घेऊ शकतो? 3² 2/3² कॉमन. नाही, याच्यातून मी काय करतो, फक्त 1/3 कॉमन घेतो. याच्यातून काय करतो? 1/3 कॉमन घेतो. याच्यातून 1/3 कॉमन घेतल्यावर किती येईल? इथं किती येईल? 1 1 + 2/3 2² प्लस 3³ 2/n-1/3/n-1 प्लस 2/n/3/n असे येईल. बरोबर? हो. आता पहा, ही जॉमेट्रिक सिरीज वाटते का?
जॉमेट्रिक सिरीज वाटते का? 1/1 प्लस आर स्क्वेअर प्लस अशी वाटते का? आणि आर ची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे का? आर इज इक्वल टू 2/3 आहे का? असं घेतलं तर याची सम किती येते? हा 1/3 कॉमन आहे, याची सम किती येईल सांगा बरं? 1/1 मायनस आर आर 1/3. म्हणजे आर हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, आता मी इथं दाखवतो डायरेक्ट. 1/3 याच्यातून 1/3 कॉमन घेतला तर हे आलं. मग ही जॉमेट्रिक सिरीज आहे 1 प्लस आर स्क्वेअर प्लस ए. याची सम किती असती? 1/1 मायनस आर. आर हा 0 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा स्ट्रिक्टली लहान आहे, त्याच्यामुळे हे असं. मग हे आलं. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर किती येतंय? 1 येतंय. म्हणजे तुम्ही क्लोज इंटरवल 0-1 मधून किती लेंथ रिमूव्ह केली? हे रिमूव्ह केलेले पार्टची लेंथ आहे ना. हे काय आपण जे मधले ओपन इंटरवल काढत होतो, म्हणजे तुम्ही क्लोज इंटरवल 0-1 मधून किती लेंथ रिमूव्ह केली तुम्ही? किती लेंथ 1 रिमूव्ह केली? तर 1 लेंथ रिमूव्ह केली. काहीतरी उरणारच आहे ना शिल्लक. बरंच उरतंय शिल्लक. का? कारण आपण हे पहा, हे डॉट 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 उरतायत ना, तुम्ही ही कंटिन्यू प्रोसेस करा, कुठंच थांबत नाही, कधीच थांबणार नाही ही प्रोसेस. कारण आपल्याला माहिती 1/3 आहे, 1/3 याच्यातला येतोय ना, कॅन्टर सेट मधला येतो. असे भरपूर सारे नंबर आहे की कॅन्टर सेट मध्ये ते येत आहेत, त्याच्यामुळे ही प्रोसेस थांबत नाही. म्हणजे इथं तुम्हाला असं दिसतंय की क्लोज इंटरवल 0-1 मधून किती लेंथ रिमूव्ह करताय तुम्ही ओपन इंटरवलच्या माध्यमातून? असे छोटे 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 इंटरवल रिमूव्ह करून टोटल किती लेंथ रिमूव्ह करताय? 1 लेंथ रिमूव्ह करताय. लक्षात आलं? आणि जे आता हे जे शेवटी उरण ना, हे असं उरलेल्यासारखं दिसेल ना, त्याला म्हणायचं कॅन्टर सेट. त्याला काय म्हणायचं? कॅन्टर सेट. किंवा दुसऱ्या प्रकारे असं सांगता येईल, कॅन्टर सेट काय आहे? जे तुम्ही ओपन इंटरवल रिमूव्ह केलेले आहेत, हे जे ओपन इंटरवल रिमूव्ह केलेले आहेत क्लोज इंटरवल 0-1 मधले, त्याचा काय करायचा? कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे उरलेलं जे ओपन इंटरवल रिमूव्ह केले ते सोडून जे उरलेलं आहे तो काय आहे? कॅन्टर सेट. तो काय आहे? कॅन्टर सेट. ही आयडिया लक्षात आली कॅन्टर सेटची? रफली थोडी आयडिया लक्षात आली का? कॅन्टर सेट हो. म्हणजे काय? तर 2 प्रकारे रिप्रेझेंट केला आपण. पहिल्यांदा काय? टर्नरी एक्सपान्शन घ्यायचं. त्या क्लोज इंटरवल 0-1 मधले असे एलिमेंट घ्यायचे की ज्यांचं टर्नरी एक्सपान्शन विदाउट डिजिट 1 करता येतं. तो काय झाला? कॅन्टर सेट झाला. अशा प्रकारे करता येतोय. आणि या प्रकारे पण आपल्याला काय करता येतो? कॅन्टर सेट तयार करता येतो. आता मला सांगा बरं, कॅन्टर सेट मध्ये काय एलिमेंट आहे? हा क्लोज इंटरवल 0-1 घेतला, त्याच्यातून मी काय रिमूव्ह केले? ओपन इंटरवल रिमूव्ह केले. ह्या ओपन इंटरवलची लेंथ किती असेल? तर 1 आहे. आपण कॅल्क्युलेट केली. म्हणजे क्लोज इंटरवल 0-1 मधून आपण ओपन इंटरवल, बरेच ओपन इंटरवल काय केले? रिमूव्ह केले. किती पण रिमूव्ह केले? तर 1 लेनचे केले. आता जे उरलेले जे आहे डॉट 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 दिसताय, तर ते ओपन जे राहिलेले त्याला काय म्हणायचं? कॅन्टर सेट. मग त्या कॅन्टर सेट मध्ये किती एलिमेंट असतील सांगा बरं? 3 ऑप्शन आहे. फायनाईट, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. क्लोज इंटरवल 0-1 मधून आपण जवळजवळ, म्हणजे आपण किती लेंथ रिमूव्ह केली? 1 लेंथ रिमूव्ह केली. याची लेंथ किती सांगा बरं? क्लोज इंटरवल 0-1 ची लेंथ किती? त्याची लेंथ 1 आहे, बरोबर. 1 लेंथ मधून तुम्ही 1 लेंथ रिमूव्ह केली. आता उरलेले एलिमेंट किती असणार आहे मग? तेच कॅन्टर सेट मध्ये जे एलिमेंट आहेत. 3 ऑप्शन आहे, फायनाईट, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. किती आहेत? फायनाईट. फायनाईट. रफली विचार करा बरं. पहा, हे असे तुम्ही n टाइम्स केलं तर इथे किती एलिमेंट आले तुमच्या कॅन्टर सेट मध्ये? किती इंटरवल आले? पहा, 3 स्टेजला किती इंटरवल येतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 इंटरवल येतात. किती येतात? 2⁻3. इथं किती येतील? 2⁻n इंटरवल येतील. किती इंटरवल येतील? 2⁻n.
असं करत 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 गेल्यावर तुमचं फायनाईट नाही राहणार. समजतंय का? n स्टेजला किती इंटरवल आले तुमचे? 2n. जसं जसं तुम्ही n वाढवत जाणार आहे ते इंटरवल तसेच राहणार आहे ना. मग त्या इंटरवल मध्ये नंबर राहणार आहे. म्हणजे फायनाईट येतील का हे रफली? नाही. नाही येणार. मग आता 2 ऑप्शन उरले, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काय येईल? काय वाटतंय? फायनाईट नाही म्हणजे काउंट 2 ऑप्शन. इन्फानाइट आले ते, फायनाईट नाही म्हणजे. पण इन्फानाइट मध्ये 2 प्रकार पडतात, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काय येईल सांगा? काउंटेबल. काउंटेबल का बरं? चेक करू आपण. बरं मला सांगा, आपण काही पाहिलं होतं. हे काउंटेबलची डेफिनेशन काय आहे? आता एक सांगतो. ए आणि बी जर इक्विव्हॅलंट असले तर त्याच्या ह्या प्रॉपर्टी, काउंटेबिलिटीच्या प्रॉपर्टी सेम असतील. हे जर इक्विव्हॅलंट असेल, हा जर काउंटेबल असेल तर बी काय असेल? काउंटेबल असेल. ए हा जर अनकाउंटेबल असेल तर बी सुद्धा काय असेल? अनकाउंटेबल असेल. बरोबर? जर 2 सेट इक्विव्हॅलंट असले तर दोन्हीच्या कार्डिनॅलिटी काय असतात? सेम असतात. हे एक लक्षात घ्या. आता मी एक फंक्शन करतो. काय करतो पहा, कॅन्टॉर सेट पासून क्लोज इंटरवल 0-1 हे करतो. हा क्लोज इंटरवल 0-1 काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हा काय आहे? अनकाउंटेबल आहे. आपण डेसिमल एक्सपान्शन घेऊन हे प्रूव्ह केलं होतं. बरोबर? आता मी एक फंक्शन डिफाइन करतो. एफ हे फंक्शन डिफाइन करतो. याच्यातला एक्स घेतला. त्याच्यातला एक्स कसा असेल सांगा बरं? एफ ऑफ एक्स कसा असेल? तर हा एक्स हा कॅन्टर सेट मी कसा लिहितो? टर्नरीनी लिहितो ना. हा कसा लिहितो? टर्नरीनी. मग हा क्लोज इंटरवल 0-1 मधला आहे. मग याचं एक्सपान्शन कसं असेल? B1, B2, B3 अँड सो ऑन. असं एक्सपान्शन असेल. बरोबर? बरोबर आहे का? हो. आता BI हे काय असतील? कोणते कोणते डिजिट असू शकतात? टर्नरी एक्सपान्शन आहे म्हणल्यावर कोणते असू शकतात? 0 1, 2. 1, 2. 0 आणि 2 फक्त? म्हणजे त्याच्यात 1 ना. कॅन्टर सेट हा काय आहे? टर्नरी एक्सपान्शन आहे. आणि कॅन्टर सेट मध्ये त्याच्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये 1 येतो का? नाही. पहिली डेफिनेशन काय? नाही ना. म्हणजे याच्यात 1 असण्याची शक्यता आहे का? कारण नाही. हा एलिमेंट हा एक्स कुठला आहे? कॅन्टर सेट मधला आहे. कॅन्टर सेटच्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये 1 येतोय का? नाही. त्याच्यामुळे हे जे एक्सपान्शन असणार हे 0 आणि 2 च असणार आहे. बरोबर? समजलं का? सेट मध्ये बायनरी मध्ये तर 1 येईल ना मग. नाही ना, कॅन्टर सेटचं आपण टर्नरी एक्सपान्शन घेतोय ना. कॅन्टर सेटचं आपण काय घेतलेलं आहे? टर्नरी एक्सपान्शन घेतलेलं आहे. टर्नरी एक्सपान्शन मध्ये कोणते कोणते डिजिट असतात? 0, 1 आणि 2 हे असतात. म्हणजे क्लोज इंटरवल 0-1 मधला प्रत्येक एलिमेंट मी काय करू शकतो? ह्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये लिहू शकतो. पण कॅन्टर सेट हा क्लोज इंटरवल 0-1 चा एक छोटासा पार्ट आहे. त्या पार्ट मध्ये काय होतं? कॅन्टर सेट मध्ये टर्नरी एक्सपान्शन म्हणजे क्लोज इंटरवल 0-1 मधले असेच एलिमेंट घ्यायचे की ज्यांचं टर्नरी एक्सपान्शन विदाउट डिजिट 1 घेता येतं. बरोबर? म्हणजे कॅन्टर सेट मध्ये मी जे एलिमेंट घेतलेले आहेत त्यांचं टर्नरी एक्सपान्शन विदाउट डिजिट काय असणार आहे? 1 असणार आहे. हे क्लिअर झालं? हो का नाही? हो.
हो. डेफिनेशनच तयार तशी केलेली ना कॅन्टर सेटची, की ज्याच्या क्लोज इंटरव्हल 0-1 मधले असे एलिमेंट घ्यायचे की ज्याच्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये 1 येत नाही. 1 येत नाही म्हणजे उरलेलं काय आहे? 0 आणि 2. मग हे जर कॅन्टर सेट मधला एलिमेंट असेल तर त्याच्या टर्नरी एक्सपान्शन मध्ये काय असणार आहे? फक्त 0 आणि 2 असणार आहे. बरोबर? हो. 0.A1, A2, A3 अँड सो ऑन. याची इमेज काय घेतली मी? ही घेतली. आणि AI काय आहे? नथिंग बट BI/2 आहे. बरोबर? हे समजलं का? आता मी याची इमेज काय घेतली? X ची इमेज. X हा 0.B1, B2 टर्नरी एक्सपान्शन मध्ये लिहिता येईल. BI हे काय आहे? 0 आणि 2 मधले आहेत. तर त्याची इमेज काय घेतोय मी? 0.A1, A2 नावं दिलेत. तर AI कसा आहे? BI/2 आहे. आणि पहा BI हा काय आहे? 0 आणि 2 मधला आहे. म्हणजे तो एक तर 0 येईल किंवा 1 येईल. समजलं हे? समजलं हो. का? हे डेसिमल एक्सपान्शन झालं. म्हणजे हा क्लोज इंटरव्हल 0-1 च्या डेसिमल एक्सपान्शन, म्हणजे हे घेताना काय घेतलं मी? डेसिमल एक्सपान्शन घेतलं. म्हणजे हा एलिमेंट कुठे गेला? क्लोज इंटरव्हल 0-1 मध्ये. हे पहा, हे f ऑफ x, x काय आहे? हे या प्रकारचा आहे. तर मी y घेताना त्याची इमेज काय घेतली? 0.A1, A2, A3. AI काय घेतला? BI/2. आता मला सांगा बरं 1/3 ची इमेज काय जाईल? 1/3 चं डेसिमल एक्सपान्शन काय आहे? सॉरी, टर्नरी एक्सपान्शन काय आहे? हा कॅन्टर सेट मधला एलिमेंट 0.02222 आहे. तर याची इमेज काय करते? हा A1. A1 काय आहे? B1/2 म्हणजे याला भागिले 2. हा 1. इथं काहीतरी मिस्टेक झाली माझ्याकडून. नाही, इथं 0 असायला पाहिजे. इथं काय असायला पाहिजे? 0.01111 असायला पाहिजे. इथं 0 येईल. याचं y काय येईल? हे लक्षात आलं? 0.0111. प्रत्येक एलिमेंटला काय करायचंय? 2 ने डिव्हाइड करायचं. समजलं? मी आणखी एक सांगतो. इथं जर तुम्ही f ऑफ याची इमेज काढायला गेला, f ऑफ 0.202020 असं. याची इमेज काय येईल सांगा बरं? त्या मॅपनी. डेसिमल एक्सपान्शन, बायनरी एक्सपान्शन काय येईल? प्रत्येक याला 2 ने डिवाइड करायचं. हा 0 तसाच ठेवायचा. त्या 2 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती आला? 1 आला. 0 1 0 1 0 असं. हे बायनरी एक्सपान्शन. समजलं हे मॅप कसा आहे? हो. आता मला सांगा, याच्यातला प्रत्येक एलिमेंट मी बायनरी एक्सपान्शन मध्ये लिहू शकतो? क्लोज इंटरव्हल 0-1 चा बायनरी एक्सपान्शन मध्ये लिहू शकतो. म्हणजे पहा, मी इकडं टर्नरी नंबर घेतला आणि इकडे काय केलं? बायनरी घेतला. टर्नरी आणि इकडे काय केला? बायनरी घेतला. तर याच्यात आपण 1-1 करस्पॉन्डन्स इस्टॅब्लिश करू शकतो ह्या मॅपने. म्हणजे 1-1 आणि ऑन टू फंक्शन आहे. हे जे फंक्शन घेतलेले आहे ते काय आहे? 1-1 आणि ऑन टू आहे. का? कारण ह्यातला कोणताही नंबर घ्या, त्याला मी 2 ने डिवाइड केलं तर हा बायनरी नंबर होतोय. कारण 2 ला 2 ने डिवाइड केल्यावर काय होतं? 1 येतो. आणि याचं उलटही काहीही घ्या, इकडं कोणताही बायनरी नंबर घ्या, त्याला जर प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं येतोय. म्हणजे आणि 2 जर आला म्हणजे विदाऊट 1 आला तर तो काय आला? कॅन्टर सेट मध्ये आला. म्हणजे हे फंक्शन ह्या 2 सेट मध्ये 1-1 करस्पॉन्डन्स इस्टॅब्लिश करतंय. म्हणजे के आणि क्लोज इंटरव्हल 1-1 म्हणजे 1-1 आणि ऑन टू हे 2 सेट काय झाले? इक्विव्हॅलंट झाले. हा जर अनकाउंटेबल असेल, आणि ऑलरेडी हा अनकाउंटेबल, त्याच्यामुळे कॅन्टर सेट सुद्धा काय असावं लागेल? अनकाउंटेबल असावं लागेल. पुढे लक्षात येतंय? हो, येते. थोडस एवढं काय, हे काय नाहीये एवढं महत्वाचं नाही आपल्या दृष्टीने. फक्त एवढंच मला सांगायचंय की तुम्ही, माझा उद्देश काय सांगण्याचं हे लक्षात घ्या, की तुम्ही क्लोज इंटरव्हल 0-1 घेतला म्हणजे 1 लेनचा सेट घेतला, त्याच्यातून तुम्ही ओपन इंटरव्हल रिमूव्ह केले. किती लेनचे केले? तर 1 लेनचे ओपन इंटरव्हल रिमूव्ह केले. म्हणजे 1 लेन मधून 1 लेन जरी रिमूव्ह केली तरी तुमचा जो सेट उरलाय
तो काय आहे अनकाउंटेबल. हा स्पेशल सेट आहे कॅन्टॉर सेट. म्हणजे वन लेंथ मधून जरी वन लेंथ मूव्ह केली तरी तुमचे इलेमेंट जे उरत आहेत ते किती उरत आहेत अनकाउंटेबल. हा माझा पॉइंट आहे महत्वाचा. हा समजला का फक्त हा पॉइंट? समजतंय हे? नाही समजलं तर विचारा. नेक्स्ट घ्यायचं. त्याच्यात काय कोणाला अडचण आहे? करायचं नेक्स्ट चालू. नेक्स्ट म्हणजे याच्यातच आणखी बरंच बाकी आहे. घेऊ आपण. आता हा थेरम हे एक्झाम्पल आपण शो करू. तुम्ही सांगायचं मला कसं शो करायचं. मी एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. एफ हे फंक्शन आहे ए पासून बी पर्यंत. हे काय आहे फंक्शन आहे. आणि रेंज ऑफ एफ ही अनकाउंटेबल आहे. रेंज ऑफ एफ ही काय आहे अनकाउंटेबल आहे याची रेंज. तर ए विषय म्हणजे डोमेन विषय काय सांगता येईल का? म्हणजे असं सांगू शकतो का की डोमेन पण अनकाउंटेबलच असेल? असं काय आपण श्युअरिटीने सांगू शकतो का? किंवा असं काही सांगता येणार नाही? काय वाटतं? बरं मला सांगा डोमेन मध्ये जास्त एलिमेंट असतात का रेंज मध्ये? रफली डोमेन मध्ये. डोमेन मध्ये का? सपोज आपण हा सेट घेऊ 1 2 3 4 1 2 3 4 असं घेऊ. 1 ची इमेज 1, 2 ची इमेज 1, 3 ची इमेज 2. पहा इथं डोमेन मध्ये जास्त एलिमेंट आहे ना आणि रेंज मध्ये किती एलिमेंट आले? 3 एलिमेंट आले. हे फंक्शन आहे. पण जर मी उलट घेतलं तर 1 च्या इमेज इथं 5 घेतला 1 ची इमेज सॉरी हे फंक्शन येईल का? हे फंक्शनच येणार नाही ना. नाही. कारण 1 ला नाही. मोर दॅन 1 इमेज आहे. मोर दॅन 1 इमेज जर असेल तर ते फंक्शन येत नाही. म्हणजे हे फंक्शनच येणार नाही. ज्यावेळेस माझ्या रेंज मध्ये डोमेन पेक्षा जास्त एलिमेंट येतील त्यावेळेस माझं ते फंक्शनच येणार नाही ना. कारण मला जर रेंज मध्ये जास्त एलिमेंट द्यावा लागतील तर एकाला 2-2 इमेज द्यावा लागतील ना. दोघांपेक्षा जास्त इमेज द्यावा लागतील. त्याच्यामुळं हे कळतंय का माझं स्टेटमेंट आत्ताचं की डोमेन मध्ये रेंज पेक्षा जास्त एलिमेंट असतात. आता रेंज मध्ये जर अनकाउंटेबल एलिमेंट असेल तर डोमेन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे ना. म्हणजे त्याच्यामध्ये पण किती एलिमेंट असायला पाहिजे? अनकाउंटेबल. लक्षात आलं? एक्झाम्पल लक्षात आलं का? हो. एफ हे फंक्शन आहे ए पासून बी पर्यंत आणि रेंज आहे अनकाउंटेबल. तर डोमेन सुद्धा काय येतो अनकाउंटेबल. समजलं? हो. आता हे प्रूव्ह करायचंय मला. हे काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. पहा माझ्याकडे आहे काय एफ हे फंक्शन आहे. रेंज एफ काय आहे अनकाउंटेबल आहे. मला डोमेन हा अनकाउंटेबल प्रूव्ह करायचा आहे. मी कॉन्ट्ररी काय करतो? सपोज करतो की ए हा काय आहे काउंटेबल. ए जर काउंटेबल असेल तर कसा लिहिता येतो? पण पाहिलेलं आहे कसा लिहिता येतो? x1 x2 त्याला नंबरिंग करता येते बरोबर. हो. मग रेंज ऑफ एफ काय होईल? रेंज ऑफ एफ काय असते ही? नथिंग बट याचे इमेज असतात ना. डोमेन मधल्या याचे इमेज असतात. म्हणजे याची इमेज काय येणार आहे एफ ऑफ x1, याची इमेज काय एफ ऑफ x2, याची इमेज काय एफ ऑफ x3. हे असेच असणार आहे ना रेंज मध्ये एलिमेंट बरोबर. आता मला सांगा हो. की हे किती एलिमेंट झाले? काउंटेबल झाले का अनकाउंटेबल झाले? मी नंबरिंग केली याला
मला जर नंबरिंग करता आली तर ते किती एलिमेंट झाले? काउंटेबल झाले ना. जर मी नंबरिंग करू शकतो तर त्याला काय म्हणता येतं? काउंटेबल नंबर. म्हणजे रेंज ऑफ एफ काय झाली? जर मी डोमेन हा काउंटेबल अझूम केला, तर त्याची रेंज सुद्धा काय येते मला? काउंटेबल येते. पण हे काय आहे? कॉन्ट्रडिक्शन आहे ना. कॉन्ट्रडिक्शन येते ना. हो. का कॉन्ट्रडिक्शन येतंय? कारण रेंज ऑफ एफ ही काय आहे? अनकाउंटेबल आहे. म्हणजे माझं सपोजिशन चुकलं. माझं कॉन्ट्ररी सपोजिशन काय होतं? की डोमेन हा काउंटेबल आहे. ऍक्च्युली डोमेन हा काउंटेबल नाहीये. तो काय आहे? अनकाउंटेबल आहे. हे पहा इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे. रेंज ऑफ एफ इज अनकाउंटेबल. प्रूव्ह दॅट डोमेन ऑफ एफ इज अनकाउंटेबल. हे जे घेतले मला काय करायचंय? ए हा अनकाउंटेबल आहे असं शो करायचं. कॉन्ट्ररी सपोज करतो ए काउंटेबल असेल तर तो असा लिहू शकतो. मग रेंजच्या डेफिनेशन नुसार डोमेनचे सगळे इमेज असतात. मग डोमेनचे सगळे इमेज असं लिहिल्या. पण हा काय आला? काउंटेबल आलं. हेच काय आलं आपलं? कॉन्ट्रडिक्शन आलं. हे समजलं? समजलं का हे? हो. हो कळलं. नेक्स्ट. हे कोण प्रूव्ह करते सांगा बरं? स्टेटमेंट काय आहे ते सांगतो. बी हा ए चा सबसेट आहे. बी हा ए चा सबसेट आहे. बी हा काउंटेबल आहे. ए हा अनकाउंटेबल आहे. आता ए मधून जर मी बी काढून टाकला तर हा काउंटेबल येईल का अनकाउंटेबल येईल? सांगा. का फायनाईट येईल? काउंटेबल, अनकाउंटेबल आणि फायनाईट. काय करेक्ट आहे सांगा बरं? बी हा ए चा सबसेट आहे. हा जर ए असेल, हा बी आहे आणि बी हा काउंटेबल आहे. काउंटेबल आणि ए हा अनकाउंटेबल आहे. तर काय होईल? काय ऑप्शन असेल पहा बरं. म्हणजे अनकाउंटेबल मधून काउंटेबल इलिमेंट काढल्यावर किती उरतील? फायनाईट उरतील का? काउंटेबल उरतील का? अनकाउंटेबल. काय उरतील? अनकाउंटेबल. हे अनकाउंटेबल उरत आहेत. मग कसं शो करणार सांगा बरं? म्हणजे मला शो काय करायचंय? ए मायनस बी हा अनकाउंटेबल आहे असं शो करायचं. पहा कॉन्ट्ररी सांगा आता काय करायचं? तुम्ही सांगा प्रूफ. कॉन्ट्ररी मला शो काय करायचंय? माझं क्लेम काय आहे? ए मायनस बी हा अनकाउंटेबल आहे. हा माझा क्लेम आहे. मग मी कॉन्ट्ररी काय सपोज करणार? ए इज काउंटेबल. ए मायनस बी इज, मला हे शो करायचे ना ए मायनस बी. मला जे शो करायचे ते रॉंग धरायचं. माझं क्लेम काय? ए मायनस बी अनकाउंटेबल आहे. मग मला काय करायचं? ए मायनस बी इज काउंटेबल. काउंटेबल. बरोबर. आता ए मायनस बी कोणता आला सांगा बरं मला? ए मधून बी काढल्यावर हा जो उरलेला आला तो काय आला? ए ए मायनस मायनस बी. बी आला. बरोबर. आता मी काय करतो? ए मायनस बी घेतो आणि त्याचं युनियन बी शी करतो. काय येईल? का बरं? हा ए मायनस बी आणि हा बी याचं जर युनियन केलं तर काय मिळालं मला? ए मायनस बी मिळून. ए मायनस बी युनियन केलं ना. ए मायनस बी फक्त लाल रंगाने केलेला आहे आणि बी हा निळ्या रंगाने केलेला आहे. ए एकत्र केल्यावर काय ए मिळणार आहे? ए. आता पहा हा काउंटेबल आहे बरोबर. आपल्या सपोजिशन हो. नुसार हा काय आला? काउंटेबल आला. बी काय आला? काउंटेबलच. काउंटेबल आहे. ह्या दोघांचं युनियन घेतलं, फायनाईट टाइम घेतलं काय किंवा काउंटेबल टाइम घेतलं तर हा काय येणार आहे? काउंटेबल. काउंटेबल. पण ए काय आपला? अनकाउंटेबल. हे काय मिळालं मला? कॉन्ट्रडिक्शन मिळालं. समजलं?
हो. हे कॉन्ट्रडिक्शन मिळालं. का कॉन्ट्रडिक्शन मिळालं? कारण माझं सपोजिशन चुकीचं आहे. सपोजिशन काय? a मायनस बी इज काउंटेबल. म्हणजे ऍक्च्युली a मायनस बी हा काय आला? काउंटेबल आला. समजलं? अप्रूप. समजला का? कुणाला काय अडचण आहे? नाही. बाकीच्यांना? नाही. आता पुढचं हे नाही तुमच्या सर. होमवर्कसाठी. हे होमवर्कसाठी म्हणजे याचीच करोलरी म्हणता येईल वाटलं तर. प्रूव्ह दॅट सेट ऑफ ऑल इरॅशनल नंबर इज अनकाउंटेबल. कसं करणार सांगा बरं? मला इरॅशनल म्हणजे क्यू कॉम्प्लिमेंट हा काय शो करायचा आहे? अनकाउंटेबल आहे असं शो करायचं आहे. मला त्यासाठी हे क्यू हा काउंटेबल आहे ना, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हा काय आहे? काउंटेबल आहे. परत आर हे शो केलेलं आहे आपण, हा काय आहे? अनकाउंटेबल. क्यू कॉम्प्लिमेंट काय असतो? आर मायनस क्यू असतो, बरोबर? हे करेक्ट आहे ना? तर ह्या अनकाउंटेबल मधून तुम्ही काउंटेबल रिमूव्ह केलं तर काय राहणार आहे आताच्या स्टेटमेंट नुसार? अनकाउंटेबल. त्या अनकाउंटेबल मधून काउंटेबल रिमूव्ह केले तर काय राहतात? अनकाउंटेबल. हेच आताच स्टेटमेंट आहे, त्याचंच हे ऍप्लिकेशन. म्हणजे रॅशनल हे काउंटेबल आहे, इरॅशनल हे काय येतात? अनकाउंटेबल येतात. रिअल ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की ते काय आहेत? अनकाउंटेबल. इव्हन क्लोज इंटरवल 0-1च हा अनकाउंटेबल आहे. हो. हे पाहू आपण. आर इज बिगर दॅन आय. म्हणजे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की इन्फिनिटीचे परत इन्फिनिटी प्रकार पडतात. इन्फिनिटीचे काय पडतात? इन्फिनिटी प्रकार पडतात. तर आपण पाहिलं होतं नंबरचे किती पडतात? फायनाईट एक प्रकार पडतो. नंतर दुसरा काय पडतो? इनफायनाईट. त्या इनफायनाईट मध्ये 2 पाहिलेले आपण. कोणते पाहिलेले? काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. हे असे. हे इन्फायनाईटच आहे. पण ही इन्फिनिटी वेगळी आणि ही इन्फिनिटी वेगळी. हे लक्षात येतंय? हे दोघं इन्फायनाईट आहे. एक काउंटेबल इन्फिनिटी आणि एक दुसरी काय आहेत? अनकाउंटेबल इन्फिनिटी. हे जे काउंटेबल आहेत याच्यातले सगळेच्या सगळे कुणाला इक्विव्हॅलंट असतात? आय ला इक्विव्हॅलंट असतात, बरोबर? याच्यातले आय ला इक्विव्हॅलंट नसतात. त्याच्यामुळे ते काय आहेत? अनकाउंटेबल आहेत. लक्षात आलं हे दोन एवढं? आता ह्या अनकाउंटेबलचे परत इन्फिनिटी प्रकार पडतायत. ह्या अनकाउंटेबलचे काय पडतायत? इन्फिनिटी प्रकार पडतात. हे लक्षात येतंय? म्हणजे माझं स्टेटमेंट पहा. कोणतेही सेट घ्या, त्याचे जर काउंटेबिलिटी काढायची झाली तर ते दोन म्हणजे सुरुवातीला फायनाईट आणि इन्फायनाईट. इन्फायनाईटचे 2 प्रकार पडतात. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल हा इक्विव्हॅलंट टू आय असतो आणि परत अनकाउंटेबलचे परत इन्फिनिटी प्रकार पडतात. ते कसे ते पहा. आता मला सांगा बरं, आय आणि क्लोज इंटरव्हल 0-1 हे इक्विव्हॅलंट सेट येऊ शकतात का? इक्विव्हॅलंट येऊ शकतात का? हा काय आहे? काउंटेबल. आणि हा काय आहे? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल. हे जर इक्विव्हॅलंट आले तर दोघांची कार्डिनॅलिटी सेम येईल. पण दोघांची कार्डिनॅलिटी सेम आहे का? नाही. त्याच्यामुळे हे नॉट इक्विव्हॅलंट आहे. नॉट इक्वल, बरोबर? म्हणजे ह्या सेट पेक्षा हा सेट मोठा आहे, बरोबर? लक्षात आलं? ह्या आय पेक्षा हा सेट मोठा आहे का? कारण याच्यात तुम्ही 1, 2, 3 घेतले तर याच्यात तुम्ही अशी एलिमेंट देऊ शकता ना, 1, 1/2, 1/3 अशी एलिमेंट देऊ शकता, तरी उरतायत. हा 1 याला दिला, हा 2 याला दिला, हा 3 दिला. याच्यात भरपूर सारे एलिमेंट उरतायत. मग त्याच्यामुळे हा सेट काय आला? मोठा आला. म्हणजे आय पेक्षा हा सेट मोठा आहे. समजलं? मग मी आता थोडस याला आय पासून आर पर्यंत नेतो, कारण हे 2 सेट नॉट इक्विव्हॅलंट
हे नॉट इक्विव्हॅलंट का? कारण हा काय आहे, काउंटेबल आहे आणि हा काय आहे, अनकाउंटेबल आहे. बरोबर. हे आता मला सांग, याच्यापेक्षा मी असा एक मोठा सेट दिला, याच्यापेक्षाही मोठा सेट दिला की तो आर ला इक्विव्हॅलंट नाहीये. मी असा एक सेट दिला एस नावाचा की तो नॉट इक्विव्हॅलंट आहे आणि आर पेक्षा मोठा आहे. म्हणजे या एस मध्ये जास्त एलिमेंट येतील. बरोबर. तर हा एस काय घ्या, पॉवर सेट ऑफ आर घ्या. जर तुम्ही एस हा पॉवर सेट ऑफ आर घेतला तर तो आर पेक्षा मोठा येतो. तो आर पेक्षा काय येतो, मोठा येतो. म्हणजे याच्यात इक्विव्हॅलन्स येत नाही. म्हणजे हा इन्फिनिटीचा पुढचा प्रकार. याच्या पुढचा प्रकार काय, पॉवर सेट ऑफ एस. त्याचा पॉवर सेट घ्यायचा, त्याचा पॉवर सेट घ्यायचा. आता पहा याला नाव काय आहे, ही जी इन्फिनिटी आहे याला म्हणायचं एलएफ नॉट. ही जी आय ची काउंटेबल आहे त्याला काय म्हणायचं, एलएफ नॉट. ही जी आर ची जी अनकाउंटेबिलिटी म्हणजे आर ची जी इन्फिनिटी आहे त्याला म्हणायचं एलएफ वन. ही एस जी आहे त्याला म्हणायचं एलएफ टू. असं कंटिन्यू जाता येतं पुढं. मला एवढं सांगायचंय की मोठमोठे सेट आहे भरपूर. बरं मला सांगा, रॅशनल मध्ये जास्त इलिमेंट आहेत का रॅशनल मध्ये जास्त इलिमेंट आहेत का नॅचरल नंबर मध्ये? कोणत्या सेट मध्ये जास्त इलिमेंट आहे? काय वाटतं? कोणत्या सेट मध्ये जास्त इलिमेंट आहेत, रॅशनल मध्ये का नॅचरल नंबर मध्ये? काय वाटतं? रॅशनल. हा काउंटेबल आहे, काउंटेबल आहे तर त्याच्यात किती इलिमेंट आहे त्याची काउंटेबिलिटी काय, एलएफ नॉट. हा एन पण काउंटेबल आहे त्याच्यामुळे याची काउंटेबिलिटी काय आहे, एलएफ नॉट. ह्या दोन्ही सेट मध्ये सारखेच इलिमेंट आहे. रॅशनल मध्ये जेवढे इलिमेंट आहे तेवढेच नॅचरल. कारण मी सांगितलंय ना, हे दोन इक्विव्हॅलंट आहे. इक्विव्हॅलंट असल्यावर इलिमेंट काय असतात, सेम असतात. त्याच्यामुळे रॅशनल आणि नॅचरल मध्ये काय आहेत, सारखेच इलिमेंट आहे. हे लक्षात येतंय? दिसायला जरी तुम्हाला वेगळं दिसत असेल पण या दोघांमध्ये इलिमेंट काय आहेत, सारखे आहेत. याच्यापेक्षा जास्त इलिमेंट कुणाच्या ते इरॅशनल मध्ये, कारण तो अनकाउंटेबल आहे. तो काय आहे, काउंटेबल. याची कार्डिनॅलिटी काय आहे, एलएफ वन आहे. म्हणजेच रिअल मध्ये. मग मला सांगा बरं, रिअल मध्ये जास्त एलिमेंट असतील का इरॅशनल मध्ये जास्त एलिमेंट असेल? याची कार्डिनॅलिटी एलएफ वन आहे, याची कार्डिनॅलिटी एलएफ वन आहे. तर दोघात एलिमेंट सेम आहेत. दोघात काय आहेत, सेम आहेत. आता मला सांगा, ह्या आर मध्ये एलिमेंट जास्त असतील का पॉवर सेट ऑफ आर मध्ये एलिमेंट जास्त असतील? तर याची कार्डिनॅलिटी काय आहे, एलएफ टू आहे. त्याच्यामुळे त्याच्या पॉवर सेट मध्ये एलिमेंट काय येतात, जास्त येतात. समजलं? म्हणजे हे इन्फिनिटीचे इन्फिनिटी प्रकार आहे. एलएफ वन, एलएफ टू ह्या इन्फिनिटीचे प्रकार येतात. कारण हे इक्विव्हॅलंट नाही ना. ह्या आर मध्ये आणि याच्यात वन वन करस्पॉन्डन्स मिळतच नाही. मी काय त्याचा प्रूफ घेत नाही, पण आहे, इंटरेस्टिंग प्रूफ आहे. गोल्डबर्गच्या बुक मध्ये आहे तो प्रूफ, तुम्हाला पाहायचं असेल तर. एवढं लक्षात आलं? इथपर्यंत कुणाला काही अडचण? नाही ना?